श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्तो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे। आजचा स्वामी संदेश नेहमीप्रमाणेच खूप प्रेरणादायी असणार आहे, त्यामुळे स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका। कारण बऱ्याचदा काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे हवं असतं तेच आपल्याला नेमकं मिळत नाही आणि मग कुठेतरी आपलं मन उदास होतं, नाराज होतं आणि स्वामीवरही शंका घेतो। स्वामी, मी तुमचं सेवा करतो, तरीही तुम्ही माझ्या वाट्याला जे हवं ते का देत नाही? तर बघा, या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच सांगावंसं वाटेल की बेहतर को छीनकर बेहतरीन देना जानता है, बेहतर को छीनकर बेहतरीन देना जानता है, वो ब्रह्म नायक है। आपका अच्छा बुरा आपसे ज़्यादा जानता है, आपका अच्छा बुरा आपसे ज़्यादा जानता है। स्वामी भक्त हो, हे वाक्य वळीप्रमाणे अगदी स्वामी महाराज आपल्या मनातलं ओळखतं, आपल्या भविष्यासाठी काय योग्य आहे ते देखील ओळखतात। म्हणून आपल्याला काही गोष्टी नाही मिळाल्या तर त्या ठिकाणी दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा आपल्याला जे काही मिळणार आहे किंवा स्वामींनी आपल्यासाठी जे काही नियोजन केले आहे ते योग्यच असणार आहे, इतका जरी विश्वास ठेवून आपण पुढे चालत राहिलो तर निश्चित आपल्याला जगण्यातला खरा आनंद प्राप्त होणार आहे। यावर जर तुमचाही विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा जो संदेश आहे तो शेवटपर्यंत ऐका। आजचा स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर तुमच्या समोर जे 2 अंक दिसत आहे त्या 2 अंकपैकी एक अंक निवडायचा आहे आणि संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे। तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठीचा एक अंक निवडला असेल असा मी आशा करतो आणि संदेश काय आहे तेही सांगतो। तर बघा, ज्यांनी 66 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात। स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात, अरे रोपट्याला जशी कुंपणाची गरज असते तसेच मनुष्याच्या जीवनाला मर्यादेची गरज असते। त्याचं कारण एकच असतं की त्यांना सुंदर आकार यावा म्हणून। कारण ओबडधोबड वाढलेल्या झाडापेक्षा आकारात असलेली झाडे सर्वात जास्त आवडतात। अरे कशाची की चिंता करतोस? चिंता चिते समान आहे। चिंताच करायची असेल तर याची चिंता करा की जीवनाच्या अंतिम क्षणी कोणत्या कर्माची तू शिदोरी सोबत घेणार आहे। कुठल्यात तू एवढ्या गडबडीत असतो? सुखाचाच ना? तर तुला स्थिर होण्याची गरज आहे। अरे सुखाला कुठे शोधतो? सुख तर त्या फुलाप्रमाणे असतं ज्याच्यात तू जितका मागे पळशील तितकंच ते लांब उडणार आहे। पण तू जरा स्थिर झाला, शांत बसला की तेच फुलपाखरू आपोआप तुझ्या खांद्यावर येऊन बसणार आहे। तू सुखाला शोधतोस म्हणजे ते असं झालं की सूर्य स्वतःच्या प्रकाशाच्या शोधात निघाला आणि पाणी ताणला भागवणाऱ्या। अरे तुझ्याबद्दल जर लोक उगाच वेडेवाकडे बोलत असतील तर उदास होऊ नकोस। लोक त्याच्याबद्दल बोलतात ज्याच्याबद्दल काहीतरी बोलण्यासारखं असतं। गर्दीत सगळे लोक चांगलेच असतात असं नाही आणि सगळी गर्दी चांगलीच लोकांची असते असेही नाही। म्हणून तेच घे, ते तुझ्या हिताचं आहे, बाकी तुझ्यासाठी सगळं काही व्यर्थ आहे असं समजून ते सोडून द्यायला शिक। तुझे रहस्य, तुझे विचार, तुझे नियोजन, तुझे स्वप्न आणि तुझी मिळकत कधीच कोणाला सांगू नको। कारण व्यक्ती जरी तोच असला ना तरीही वेळ मात्र बदलत असते आणि वेळेनुसार तो व्यक्ती तिच्या स्वभावातही बदल करत असतो। म्हणून काही गोष्टी त्या स्वतः त्या मर्यादित ठेवायला शिक। जेव्हा तू काही गोष्टी तुझ्या पुरत्या मर्यादित ठेवतो आणि त्या फक्त आमच्या समोर व्यक्त करतो तेव्हा तुझी गुपित बाहेर जात नाही। कारण जेव्हा तू तुझे गुपित इतर लोकांना सांगतो ना तेव्हा त्याचा जास्तीत जास्त गैरफायदा घेतला जातो आणि म्हणूनच अशा गोष्टीपासून तू सावध राहा। इतक्या लवकर
सहजासहजी कोणावरही विश्वास तू ठेवू नको. सगळ्याशी प्रेमाने वागायचं, पण सगळ्यामध्ये वावरताना त्या जिभेप्रमाणे राहायचं. जशी तुझी जीभ 32 दातांमध्ये राहते तरीही ती सुरक्षित राहते. एकदा दाताखाली आली तर तिला फक्त दुःख आणि यातना सहन करावे लागणार. तसेच तुझं आहे. तुझ्या आजूबाजूला कितीही गोतावळा असला, कितीही लोक असतील तरीही तुला त्यामध्ये अशाच पद्धतीने राहायचं आहे. एखाद्या व्यक्तीच्या मोहात तू अडकला किंवा एखाद्या व्यक्तीच्या भावनेच्या भरात वाहून गेला तर तुझं नुकसान हे निश्चित आहे. म्हणून तू फक्त इतरांशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न कर, पण आपण सर्वस्व मात्र कुणालाही मानू नको. सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवू नको. अरे तुला विश्वास ठेवायचा असेल तर तू आमच्यावर ठेव, कारण आम्ही आमच्या भक्ताचा विश्वासघात कधीही करत नाही. आम्ही आमच्या भक्ताला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो. आत्ता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे 99 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे तू देखील आमचं प्रतिरूप आहे. फरक इतकंच आहे की आम्ही हे जाणतो आणि तू ते जाणत नाही, की नियती तुझ्याकडून नेहमी काही ना काही हिरावून घेते, कारण त्यापेक्षा अनमोल तुला देण्यासाठीही नियती तुझे हात रिकामे करत असते. पण हे समजणं इतकं कुवत तुझ्याकडे नसते. तुला असं वाटतं की नियती सगळं काही तुझ्याकडून हिरावून घेत आहे. अरे बाळा, मृत्यू म्हणजे दुःख नसून परतीचा प्रवास आहे. ज्याने इतकं सुंदर जन्म दिला आहे ना, तो या जन्माचा शेवट कधीच वाईट होऊ देणार नाही. इतका विश्वास ठेव. प्रत्येकाचं जीवन हे सुंदरच असतं, फक्त ते सुंदरतेनं जगता आलं पाहिजे. अरे तू पुढे बघत चालला ना तर तुझ्या पायाला काटे टोचणार आहे, पण खाली बघून चालला तरी तुझी दिशा हरवणार आहे. त्यालाच तर खऱ्या अर्थाने आयुष्य म्हणतात. अशा भरकटलेल्या आयुष्याला योग्य वळण देण्याचे काम फक्त गुरु करतात. गाडीतून प्रवासाला जाताना ज्याप्रमाणे असंख्य गोष्टी तुला दिसतात आणि त्या तुझ्या जवळ अगदी पटकन मागे निघून जातात, तसे तुझ्या मनातील विचाराकडे पहा आणि पाहता पाहता त्यांना तितक्याच पटकन मागे देखील सोडून द्यायला शिक. भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टीमध्ये तू अडकून पडू नकोस, कारण जर तू भूतकाळामध्ये अडकला तर तुझं वर्तमान बिघडणार, त्यासोबतच तुझं भविष्य देखील पणाला लागणार आहे. म्हणून झालं गेलं विसरून जा. जे काही झालं आहे त्यातून अनुभव घे आणि वर्तमानात जगायला शिक. वर्तमानात जगताना जेव्हा तू प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करतो, कठोर मेहनत घेण्याची तयारी दर्शवतो आणि सोबत जेव्हा तू आमचा नाव घेतो, तेव्हा तुझ्या या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम आम्ही करणार आहोत. जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो ना, तेवढ्याच प्रमाणात पुढे देखील येत असतो. त्यामुळे जीवनामध्ये कधीही कुठल्याही प्रसंगाला घाबरू नको. दुःख जेवढे आले आहे ना, तेवढे सुख देखील येणार आहे, हे लक्षात घे. मेंदूत अहंकार नसावा, डोळ्यात नेहमी आपुलकी असावी, ओठात गोडवा असावा आणि काळजात आत्मविश्वास असावा, आत्मीयता असावा. एवढ्या गोष्टी जरी तुझ्याजवळ असल्याने तरीही एक चांगली व्यक्ती होण्यासाठी तुला कोणतीही पदवीची गरज पडणार नाही. जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते. जेव्हा तुझ्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा त्याचा पूर्ण आनंद घे, पण त्या सुखाचा, त्या आनंदाचा अहंकार कधीही स्वतःवर चढू देऊ नकोस. पण जर वाईट काळ चालू असेल तेव्हा मात्र तुझ्या मनाला सांग की हेही दिवस फार काळ राहणार नाही. विश्वास ठेव, तुझे चांगले दिवस नक्की येणार आहे आणि तू त्या मार्गावरच चालत आहे. तू फक्त खचून जाऊ नकोस. आयुष्याच्या प्रवासात आमची साथ खूप मोलाची ठरेल. जिथे सर्व माघार घेतील तिथे फक्त आमची शक्ती तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. अरे ज्याला आमचा हात धरून चालणं
कळालं ना, तो कधीच एकटा पडत नाही. उलट अशा भक्ताला मी सदैव सांगतो, नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या संदेशामार्फत आपल्याला एकच मोलाची गोष्ट कळाली की भलेही आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचे प्रसंग आले तरीही न डगमगता स्वामींना फक्त एक सांगायचं की स्वामी दुःखाला आहे तर तुमच्या कृपेने सुख देखील येणार आहे आणि त्या दुःखाचा सामना हसत करायचं बघा. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जर स्वामी महाराज आपल्या सोबतीला आहे तर घाबरण्याची कुठलीही गरज नाही. स्वामी भक्त हो, संदेश कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. अशा प्रकारचे नवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचे बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोचेल. पुन्हा भेटूया स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.